प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक बार सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये जोडला. त्याची दया, त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये नव्याने त्याने ओतली, त्याबद्दल त्याच्या नावाचा धन्यवाद असतो. देवाचं पवित्र वचन या दिवसांमध्ये आम्हाला निरनिराळ्या प्रकारे सावध करण्याकरिता प्रतिदिवशी त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये ओतत आहे. बघा, बायबल सांगतं दिवस कठीण आहे आणि या कठीण दिवसामध्ये निभाव लागण्याकरिता आम्हाला ख्रिस्ताच्या कृपेची नितांत आवश्यकता आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, योहान याप्रमाणे लिहितो की पहिल्याने त्याने आम्हावर प्रेम केलं आणि तदनंतर आम्ही त्याच्यावर प्रेम केलं. देवाला या दिवसांमध्ये जे लोक आवडतात ते प्रेम करणारे आवडतात. बघा, देवाचं पवित्र वचन तिमोथेच्या पत्राद्वारे या प्रकारेही म्हणतं की पुष्कळ लोक जे आहे ते या दिवसांमध्ये अशा प्रकारचा स्वभाव धारण करतील ज्यामध्ये निंदा करणारा स्वभाव आहे, बढाई मारण्याचा स्वभाव आहे, स्वार्थी स्वभाव आहे. पुष्कळ साऱ्या अशा गोष्टी आहे ज्यामध्ये मनुष्याला ते वारंवार खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला या दिवसांमध्ये धीराने परमेश्वराची वाट पाहणं गरजेचं आहे. बायबल सांगतं, सर्वांबरोबर शांतीने राहणे, ज्या वाचून देवाला कोणाला पाहता येत नाही असे पवित्रीकरण मिळवण्याच्या तुम्ही पाठीस लागा. पवित्रीकरण ही आमच्या जीवनामधली प्रथम गोष्ट असली पाहिजे, कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जर परमेश्वराचा स्वभावामध्ये जर पहिला सर्वात महत्वाचा जर कोणता गुण तुम्ही पाहिला तर ते आहे पवित्रीकरण. प्रेज द लॉर्ड. पेत्र वारंवार आपल्या वचनाद्वारे आम्हाला बोध करण्याकरता हे म्हणतो की पवित्र बना, कारण की तुम्हाला बोलवणारा पवित्र आहे, तुमचं पाचारण करणारा पवित्र आहे. पाचारण या शब्दाचा अर्थ अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी मागेही सांगितला आणि पुन्हाही सांगतो. पाचारण या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे ज्या कामाकरिता परमेश्वराने तुम्हाला बोलवलेला आहे त्या कामाला आपल्या जीवनामध्ये ओळखणं आणि त्यानुसार आचरण करणं, या गोष्टीला पाचारण म्हणतात. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही कोणत्या पाचारणामध्ये चालत आहोत, कोणत्या प्रकारच्या गोष्टींमध्ये आम्ही चालत आहोत, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, कारण की देवाची इच्छा आहे की या दिवसांमध्ये आम्ही समंजस बनावं. बायबल सांगतं किती सुंदर गोष्ट शिष्य आपल्या अनुभवातून लिहितात. ते म्हणतात की जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकलं, जे आम्ही आमच्या हातांनी चाचपून पाहिलं, त्या जीवनाविषयी आम्ही साक्ष देतो. प्रेज द लॉर्ड. किती उत्तम गोष्ट आहे. सृष्टीचा निर्माण करता मनुष्य देह धारण करून या जगामध्ये आला आणि 30 वर्ष त्याने आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर देवाचं पवित्र वचन सांगतं पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण झाला. आणि 30 वर्षानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला हेही सांगतं की 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्याविषयी योहान आपल्या पुस्तकामध्ये नमूद करतो. योहान म्हणतो, प्रभूने केलेल्या अशा अजून फार गोष्टी आहेत, जर आम्ही त्याला त्या ठिकाणी लिहायला लागलो तर जगातलं पुस्तकही कमी पडतील. प्रेज द लॉर्ड. खूप गोष्टी प्रभूने केल्या हो, परंतु आमचा विश्वास वाढवण्याकरता देवाने जेही वचनं आम्हाला दिलेले आहे त्या प्रत्येक गोष्टींना आम्हाला आमच्या जीवनामध्ये धरून चालणं गरजेचं आहे. कारण की बायबल सांगतं सार्वकालिक जीवन हेच आहे की आम्ही पित्याला आणि त्याने पाठवलेल्या पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला ओळखावे, ही देवाची इच्छा आहे. काय आम्ही आमच्या देवाला ओळखतो का? या दिवसांमध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला आमच्या डोळ्याला जसं दिसतं तसं चालायचं नाहीये. देवाची इच्छा आहे की आम्ही या दिवसांमध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, कारण की आत्म्याच्या प्रेरणेने चालणाऱ्या लोकांविषयी ही साक्ष बायबल देतं की ते कधीही देहाची वासना पूर्ण करत नाही. काय आम्ही कोणत्या इच्छेमध्ये चालत आहोत? आज ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना पुष्कळ सारे लोक माघारी जाण्याचं कारण काय आहे? कारण की सैतानाने त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट टाकून टाकलेली आहे की ती गोष्ट या प्रकारे आहे की त्यांना सांगितलं जातं की अजूनही ख्रिस्ताला यायला पुष्कळ विलंब आहे. त्याप्रमाणे जर प्रभू यायला विलंब आहे तर तुम्हाला काय करायचं आहे? आता जेवढे पाप करायचे आहे तेवढे करून घ्या आणि काय नंतर क्षमाच मागायची. बायबलमध्ये फार स्पष्ट वाक्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रभूने म्हटलं की ती घटका पित्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही. कोणती घटका माहिती आहे? प्रभूच्या आगमनाची. बायबल सांगतं की तो दिवस भाषाप्रमाणे अकस्मात येऊन तुम्हावर कधी पडेल तुम्हालाही कळणार नाही.
आज मंडळ्या कशा करता स्वतःला तयार करत आहे? आज मंडळीचं जीवन काय आहे? देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याला डागविरहित सुरकुती नसलेली पवित्र अशी वधू पाहिजे आहे. मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. तो यावेळेस कोणा व्यक्तीला न्यायला येणार नाही. तो यावेळेस त्या ठिकाणी बालक म्हणून येणार नाही. तो यावेळेस संधी द्यायला येणार नाही. तर तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. जेव्हा तो न्यायाधीश म्हणून येईल तेव्हा त्याच्या मंडळीचा तो न्याय करील. प्रेज द लॉर्ड. बायबल फार स्पष्ट आहे. तो म्हणतो की मेंढरांपासून शेरड वेगळे केले जातील. तुम्हाला माहित आहे शेरडांची सवय? बकऱ्या पाहिल्यात ना सर्वांना माहित आहे ना. आणि मी तुम्हाला सांगतो या दिवसांमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्ही कोणता स्वभाव धारण करून चालत आहोत. मेंढरांचा स्वभाव आहे, बायबल सांगतं की वध करण्यासाठी नेलेल्या कोकऱ्याप्रमाणे तो त्यांच्या समोर गप्प राहिला. तुम्ही पाहिलं मेंढराची स्टोरी ऐकलेली कधी तुम्ही? जर मेंढराच्या आईला जर त्या ठिकाणी त्याच्या समोर जर तिचा शिरच्छेद केला, तिला मारून टाकलं, जर कापलं ना, तर मेंढरू जे आहे ना, ते छोटं पिल्लू जे आहे ना, ते एक पाऊल सुद्धा पाठीमागं हटत नाही. तसं बकरीला धरून किती ओढा बरं तुम्ही. बकरीला धरून ओढल्यानंतर बकरीचं काय होईल? ती माग सरकते. देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभूने असं कधीच म्हटलं नाही की माझी शेरडं माझी वाणी ऐकतात. ते म्हणतो, प्रभू म्हणतो की माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, ती परक्यांच्या कोठे पाठीमागे जात नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे या दिवसांमध्ये तुम्हाला अभिषेकाची का गरज आहे? तुम्हाला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याची का गरज आहे माहिती आहे तुम्हाला? बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आम्ही स्तोत्र 23 आमचं सर्वांचं पाठ आहे. काय आहे स्तोत्र 23? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या चार कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा करीतो, आपल्या नामास तो मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास विणार नाही, कारण की तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंपुढे मजपुढे ताट वाढवितो. तू माझ्या डोक्यांना पुढं. खरोखर माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला दया आणि कल्याण लाभतील. परमेश्वराच्या घरामध्ये मी चिरकाल राहील. देवाचं पवित्र वचन सांगतं की तो त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतो. मेंढरांच्या डोक्याला तेलाचा अभिषेक का करता याचं कारण तरी माहित आहे का तुम्हाला? कारण की जर इस्रायलाची शेती करण्याची किंवा तुम्ही जर त्याचा अभ्यास केला, जर मेंढरी पालनाचा जर तुम्ही अभ्यास केला, तर हे जे इस्रायलचे मेंढपाळ आहे हे काय करता माहित आहे का? तिथे त्या ठिकाणी फार सारे कीटक असतात. जे कीटक त्या ठिकाणी मेंढरांच्या शरीरावर बसून त्यांच्या आतमध्ये जाऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या ज्या स्किन आहे, त्वचेला जे आहे ते इजा करतात आणि इजा केल्यानंतर मेंढरे जे आहे ते आजारी पडतात. म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वराच्या वचनाद्वारे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की तो त्याच्या डोक्यावर तेलाचा अभ्यंग करतो. जेव्हा तुम्ही मेंढराच्या अंगावर मेंढपाळ काय करता? तेल घेता आणि ते तेल जेव्हा त्याच्या अंगावर टाकता, जेव्हा त्याच्या अंगावर असणारे सर्व जे कीटक आहे, सर्व जी घाण आहे, जे किडे आहे, ते त्या तेलामुळे काय करतात? मरून जातात आणि ते वरती येतात. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्येही सुद्धा असंच आहे. आम्हाला तेलाच्या अभिषेकाची गरज काय आहे? मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर पवित्र आत्म्याचं तेल नेहमी पवित्र आत्म्याला दर्शवतं आणि प्रभू पवित्र आत्मा आमच्यावर या करता टाकतो, याद्वारे तो टाकतो, कारण की त्याची इच्छा आहे की अशा पुष्कळ साऱ्या गोष्टी आहे, लबाडी आहे, चोरी आहे, त्याच्यानंतर निंदा आहे, पुष्कळ प्रकारच्या फसवणाऱ्या गोष्टी आहे, व्यभिचार आहे, जारकर्म आहे, खून आहे, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये लागलेल्या आहे आणि या गोष्टी आमच्या आतमधून आम्हाला त्या ठिकाणी काय करत आहे? पोकळ करत आहे. तुम्हाला माहित आहे ना, उनी माहित आहे ना? माहित आहे ना तुम्हाला? उनी काय करते? आतून तुम्हाला चला ठीक आहे, हे पुस्तक आहे, हे पुस्तक जर तुम्ही कितीतरी दिवस ठेवलं, तुम्हाला पुस्तक बाहेरून दिसायला फार सुंदर वाटेल, परंतु जेव्हा तुम्ही आतमध्ये उघडून पाहाल तर ते सर्व खाल्लेलं असतं. प्रेज द लॉर्ड. तसंच हे शरीर तुम्हाला बाहेरून दिसताना किती चांगलं दिसेल, परंतु अधर्माने अंतःकरणामध्ये असणाऱ्या पापांच्या द्वारे त्या ठिकाणी ते विटाळलं जातं आणि विटाळलं गेल्यानंतर ते आतून किती खराब होत आहे ते मनुष्याला दिसत नाही. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की मनुष्याच्या जीवनामध्ये निराशा येण्याचं कारण, त्याच्या जीवनामध्ये तो हतबल होण्याचं कारण, त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ सारे परेशानी समस्या येण्याचं कारण, आजार जे काही आहे ते सर्व गोष्टी जेव्हा आम्ही आमच्या शरीरामध्ये जाणीव करतो, त्याचं कारण एकच आहे की आमची जी सहभागिता आहे देवापासून कुठेतरी दूर आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला या दिवसांमध्ये देवाच्या आत्म्याने भरणं गरजेचं आहे. बायबल स्पष्ट सांगतं आत्म्याच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही देववासना पूर्ण करणारच नाही. आमच्या जीवनामध्ये फार साऱ्या गोष्टी आहेत, म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे, कारण की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये याकरता देवाने दिलेला आहे की तो आम्हाला येशू सारखं बनवेल.
प्रेज द लॉर्ड. डिझायर ठेवणारे लोक पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये एवढं कार्य झालं, त्यांनी 2-2, 3-3 तास गुडघ्यावर प्रति दिवशी प्रार्थना केली, देवाने त्यांना उंच केलं आणि त्यांच्या उपदेशांना ऐकून आम्ही त्या ठिकाणी प्रभावित होतो. आम्हालाही वाटतं त्यांच्यासारखं व्हावं, परंतु आम्हाला त्यांच्यासारखं होण्याकरिता देवाचं वचन जाणणं गरजेचं आहे की परमेश्वराने आम्हाला त्याच्या स्वतः सारखं बनायला लावलेलं आहे, जे की आम्ही त्याच्या स्वरूपामध्ये समानतेमध्ये होतो, पण पापामुळे आम्ही त्याच्या समानतेपासून दूर झालो. आज ती समानता त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आम्हाला दिली की आम्ही आता त्याच्याबरोबर सहभागिता करावी. आणि मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये जो ख्रिस्ताबरोबर सहभागिता करीत नाही, त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त कार्यही करत नाही. प्रेज द लॉर्ड. याकोब फार सुंदर लिहितो. याकोब म्हणतो, अहो व्याभिचारणींनो, तुम्हाला ठाऊक नाही का, जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. मंडळीविषयी लिहिलेला आहे ना. प्रेज द लॉर्ड. जर प्रगटीकरणामध्ये तुम्ही पाहिलं, बाबेलाविषयी लिहिलेलं आहे, पहा ती बाबेलची वेशा खाली टाकली गेली आणि शब्द आहे हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे विजयी झाला ना. आज आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना आम्हाला मारणं गरजेचं आहे. जर आम्ही या गोष्टींना मारायलाच शिकलो नाही, तर आम्ही ख्रिस्तामध्ये चालायला कधी शिकू? प्रेज द लॉर्ड. पुष्कळ गोष्टी येतील बघा. पवित्र आत्मा जो आहे, देवाने तुम्हाला काय मोजून मापून दिलेला नाही, तो सगळ्यांना सारखा मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा वापर तुम्हाला प्रतिदिवशी करणं गरजेचं आहे. जर एक्सरसाइजच केली नाही तर शरीराला आकारच मिळत नाही. तर विचार करा, बायबलच्या वचनाचं जर प्रतिदिवशी जर तुम्ही मननच केलं नाही, तर तुमच्या जीवनामध्ये आत्मिक वाढ कशी होईल? पुष्कळ लोक म्हणतात, आम्हाला कामाच्या ज्या गोष्टींमध्ये आम्हाला समजतच नाही, आम्हाला वेळ मिळत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला वेळ मिळत नाही? कोण म्हणतं असं? कोण तुमचा वेळ चोरत आहे? आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आमचा वेळ कोण चोरत आहे? आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. बायबल सांगतं, ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये याल ना, बायबल सांगतं तुम्ही बदलून निराळेच व्यक्ती व्हाल. शाऊलाविषयी लिहिलेलं आहे. शाऊलाला म्हटलं की पवित्र आत्मा जेव्हा तुझ्यावर येईल तेव्हा तू बदलून निराळाच व्यक्ती बनशील. प्रेज द लॉर्ड. आजही आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला भरू इच्छितो. आजही देवाला आमचे सर्व दुःख काढायचे आहे, आमचे आजार मिटवायचे आहे. देवाचं वचन सांगतं, ख्रिस्ती जीवन संघर्षाचं जीवन नाहीये, ख्रिस्ती जीवन आनंदाचं जीवन आहे. पण या आनंदाच्या जीवनाचा उपभोग घेताही येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी जर तुमच्या समोर मिठाई ठेवली आणि तुम्हाला ती आवडणारी आहे, आणि त्या मिठाईकडे तुम्हाला मी पाहून म्हटलं की याच्याकडे फक्त बघा आणि असं फील करा, असं वाटू द्या की तुमचं पोट जे आहे ते भरलेलं आहे, कसं वाटेल बरं तुम्हाला? बरं चला ठीक आहे, मी असं फील आहे, चला मी तुमच्या समोर ठेवली आणि सांगा कशी. तुम्ही काय म्हणा? खाऊ तर नाही, कशी दिसायला तर गंज चांगली वाटते, पण खायला तर दे. नाही सांगा कशी कशी. स्तोत्र करता उगाच म्हणत नाही, चख कर महिने चाखून पहा परमेश्वर किती चांगला आहे, चव घेऊन पहा. बरोबर. जर त्या मिठाईची तुम्हाला चवच जर कळाली नाही, तर तुम्ही तिच्याविषयी त्या ठिकाणी न्याय करू शकत नाही, तिच्याविषयी तुम्ही आपलं मत त्या ठिकाणी देऊ शकत नाही. सेम गोष्ट, तशीच गोष्ट आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आहे. जोपर्यंत बायबलच्या परमेश्वराची चव तुम्ही घेऊन पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार आहे ना तो किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. सहस्त्र दिवस इकडं तिकडं फिरण्यापेक्षा देवाच्या अंगणामध्ये एक दिवस घालवणं सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. बायबल क्लिअर सांगतं. आमचा रविवारचा आनंद आम्ही जगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण की एकच दिवसाची सुट्टी असते, तेही देवाला द्यायचं म्हणजे किती भयानक गोष्ट आहे. इस्रायली लोकही असेच होते. इस्रायली लोकांना 6 दिवस काम करावं लागायचं, 7वा दिवस विसावाचा दिवस आहे, तो देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याचा दिवस आहे. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याचा दिवस जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येतो, तेव्हा तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की तो वेळ तुम्हाला देवाला देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही या गोष्टींना कधी समजणार? या गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहे, अनिवार्य आहे. जर या गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार नाही, तर देवाचं पवित्र वचन सांगतं आम्ही देवाला ओळखू शकत नाही. दावीद आपल्या पुत्र शल्मोनाला जवळ बोलवतो आणि तो त्याला म्हणतो, माझ्या मुला शल्मोना, आपल्या बापाच्या देवाला ओळख. असे फार सारे आई वडील आहे जे आपल्या लेकरांविषयी मला सांगत असतात. ते ऐकत नाही. तुम्ही प्रार्थना करा, झटक्यात ते बदलतील. आणि शक्यच काय, एका झटक्यात बदलणारा व्यक्ती कधीही पडू शकतो ना.
जो हळूहळू बदलतो, जो परमेश्वर ज्याला हळूहळू बदलतो, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो परमेश्वर नवसंजीवन घेऊन येतो, तो व्यक्ती ज्याप्रमाणे बदलायला लागतो, त्याच्या जीवनातला बदल बघून लोक बदलायला लागतात. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आजचं वचनही तसंच आहे. आजचं वचन जर तुम्हाला समजलं ना, तर तुमच्या जीवनातले फार सारे प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला भेटते. काढूया आपण दुसरे राजे याचा 4था अध्याय. दुसरे राजे याचा 4था अध्याय ज्यांच्याकडे माझ्यासारखं बायबल आहे 455 पान नंबर. दुसरे राजे याचा कितवा अध्याय? 4था अध्याय. 2 किंग्स. काढलं सर्वांनी? त्याचे 1 ते 7 वचन जे आहे ना, त्याकडे लक्ष द्या. आपल्या बायबलमध्ये लिहिलेले आहे. त्या अगोदर म्हणा, आजचं वचन महत्वाचं आहे. विश्वासाने आपल्या शेजाऱ्याला म्हणा, मला नका सांगू, आपल्या शेजाऱ्यांना सांगा, आजचं वचन महत्वाचं आहे, जे तुमच्या जीवनात नवसंजीवन घेऊन येईल आणि त्याद्वारे अद्भुत कार्य होईल. आमेन. किती जणांना आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य बघायला आवडतं? बरं, मला तर रोज आवडतात है ना. अद्भुत कार्य, चमत्कार बघायला आवडतात ना सगळे. बहुतांसाठीच येतो आम्ही, बाकी आमचं काही काम नाही देवाकडे. अशातलं कोणी आहे का? असतात ना. आम्ही कशाला आलो? चमत्कारांसाठी. चमत्कार होत असलं तर बोला. पाळक साहेब, तुम्ही मागच्या रविवारी प्रार्थना केली पण काही बदल नाही झाला हो, म्हणजे तुमच्यामध्ये पॉवर नाही का? माझ्यात पॉवर आहे का? माझ्यात नाही. मी ज्याच्या नावाने तुमच्या समोर उभा आहे तो महान आहे, तो पराक्रमी आहे, त्याला युगानुयुगचा गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हामध्ये काय आहे? आम्ही तर माध्यम आहोत. लोक पाळकांकडे बघताना असं पाहता की जसं याच्यासारखा पवित्र माणूस कोणीच नाही. अरे, पाळक लोक सुद्धा चुकतात, पडतात. प्रेज द लॉर्ड. ओझं भरपूर जणांच्या जीवनामध्ये आहे. सगळ्यांना ओझं असतं. या जगामध्ये संघर्ष कोणाच्या जीवनामध्ये असा नाहीये, असं कुठेच लिहिलेलं नाहीये. संघर्ष आहे, संघर्ष करावा लागतो आम्हाला. देवाचं पवित्र वचन सांगतं संघर्षाशिवाय जीवन नाहीये. आणि ज्या ख्रिस्ती जीवनामध्ये संघर्ष नाही, त्या जीवनाला मी जीवन म्हणत नाही. ते तर एकदम बेस्ट वाया गेलेली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. संघर्षाशिवाय ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. म्हणा विश्वासाने, संघर्षाशिवाय ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आजचं जर वचन समजून घेतलं ना, 100% कार्य होईल बरं का जीवनामध्ये. माझ्या जीवनात होईल आणि तुमच्याही जीवनात. आमेन. वचनामध्ये लिहिलेलं आहे की विधवा आणि तिचे तेल. एकदा संदेष्ट्यांच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. अलिशा संदेष्टा होता बरं का. एलियानंतर दुप्पट अभिषेकाचा जो वाटेकरी झाला होता तो अलिशा होता. आणि अलिशाविषयी देवाचं पवित्र वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे की एकदा संदेष्ट्यांच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारिले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले व तिचकडे भांडी आणि ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढावयाचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा
निर्वाह कर. हे देवाचं पवित्र प्रबळ कार्य करणारं वचन आहे. हे वाचल्या जाण्यासंबंधाने मंडळीने आमेन म्हणावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता बायबल बंद करा. आता लक्ष द्या. आता बायबल बंद करून टाका. आता लक्ष द्या माझ्याकडे. मी सांगेल जेव्हा उघडायचं असेल, कारण की इकडे आता लक्ष द्या, कारण फार महत्वाचं आहे. आता बायबल आम्हाला या ठिकाणी सांगते की एक स्त्री होती जी संदेष्टांच्या शिष्यांपैकी एका शिष्याची जी आहे पत्नी होती. प्रेज द लॉर्ड. आता जे संदेष्टे असतात त्यांचे शिष्य असतात, त्यांचे सेवक असतात. आणि या स्त्रीविषयी लिहिलेलं आहे की ज्या व्यक्तीवर जो दास होता, जो सेवक होता, त्याच्यावर एवढं कर्ज होतं की सावकार त्याच्या दोन्ही लेकरांना गुलाम म्हणून न्यायला आला. प्रेज द लॉर्ड. आता बायबल आम्हाला सांगतं, आता ही स्त्री जी आहे, आपला पती जो आहे तिचा मृत झाल्यामुळं ती विधवा आहे. आता विधवा असल्यामुळं हिच्याकडे काहीच नव्हतं की ज्याद्वारे ती ते कर्ज फेडू शकेल. आता फार मोठं कर्ज आहे. हिच्या पतीने एवढं कर्ज केलं की त्या कर्जामुळं काय राहिलं माहित आहे का, तिचा पती जो आहे हे जग सोडून निघून गेला, पण कर्ज तिच्यावर राहिलं. म्हणजे तिला वारशाने जे आहे कर्ज मिळालं बरं का. प्रेज द लॉर्ड. नवऱ्याने काय केलं, काही कमवलं तर नाही, पण कर्ज मात्र करून घेतलं. आणि कर्ज करून घेतल्यानंतर तो हे जग सोडून निघून गेला. आणि जग सोडून निघून गेल्यानंतर ते कर्ज तिला वारशाने मिळालं. आपल्या पतीनंतर तिच्या आणि तिच्या लेकरांना ते वारशाने मिळालं. आता ही फार मोठी समस्या आहे, कारण की या ठिकाणी लिहिलेलं आहे हे जे कर्ज आहे ते साधारण नव्हतं. या कर्जाची परतफेड करण्याकरिता तिला एक पुत्र नाही तर त्याबरोबर दोन्ही पुत्रांना गुलाम म्हणून त्या सावकाराकडे पाठवावं लागेल. आणि ते दोन लेकरं जेव्हा गुलाम म्हणून राहतील तेव्हा त्याचं कर्ज फिटलं जाईल. एवढी मोठी रक्कम ती होती. बघा ना, फार भयानक समस्या आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की योसेफाच्या भावांनी जेव्हा त्याला विकलं ना, तेव्हा एक फार मोठी किंमत देऊन त्याला विकलं होतं. जेव्हा बायबल तुम्ही वाचाल, यहुदाने प्रभू येशूला किती रुपयात विकलं? 30 रुपयात विकलं. आणि त्या अगोदरची ही पुष्कळ वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्या काळची किंमत आम्ही त्या ठिकाणी आमच्या कल्पनाही करू शकत नाही. आणि अशा एका स्थितीमध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं कर्ज साधारण नाहीये. या ठिकाणी एक व्यक्ती नाही गुलाम बनणार, तर घरातल्या दोघांना गुलाम बनावं लागेल. त्यानंतर त्या गोष्टीची जी आहे कर्जाची परतफेड केली जाईल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट साधारण नाहीये. 2 लेकरांना गुलाम त्या ठिकाणी म्हणून पाठवणं, कशाच्या बदल्यात? कर्जाच्या बदल्यात. ही फार भयानक गोष्ट आहे. तुम्ही विचार करू शकता का की तुमचे लेकरं कोणाचे गुलाम म्हणून त्या ठिकाणी जातील म्हणून? अरे आम्ही काय नाही करत. आज फार सारे लोक असे आहे ज्यांच्या जीवनामध्ये कर्ज आहे, ज्यांनी काहींनी त्या ठिकाणी सुसाईड केलेला आहे, आत्महत्या केलेल्या आहे. कर्ज फार भयानक गोष्ट आहे. कर्ज साधारण गोष्ट नाहीये. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं हे फार मोठं संकट होतं. आणि ही गोष्ट तिच्या समोर एक मोठ्या आव्हानाच्या रूपाने तिच्या जीवनामध्ये आली होती. आणि ही समस्या छोटी नाही, पण त्याच्या संबंधाने देवाचं पवित्र वचन सांगतं या स्त्रीला त्या कर्जासमोर ते जे आव्हान तिच्या समोर होतं ते एवढं मोठं होतं की ते तिच्या आवाक्याबाहेर होतं, ज्याला ती तोंड देऊ शकत नव्हती. प्रेज द लॉर्ड. आता हिच्याकडे असं काहीच नाहीये ना की जे ते देऊन ते कर्ज फेडू शकेल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये जिच्या समोर त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची त्या ठिकाणी आशा नाहीये, एक समस्या भयानक त्या ठिकाणी हिंस्र रूप त्या ठिकाणी तिच्या समोर घेऊन आलेली आहे. ज्या समस्येला तोंड देण्याकरता तिच्याकडे काही नाही, ज्या समस्येची परतफेड करण्याकरता तिच्याकडे काही नाही, अशा एका परिस्थितीमध्ये एक महासंकट तिच्या समोर आहे. आणि अशा स्थितीमध्ये ही स्त्री कुठेच जाऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगेल. हिच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आली ज्यामध्ये तिला आपल्या ताकदीने जोरच लावता येत नाहीये. प्रेज द लॉर्ड.
सगळीकडे पाहिले ना तिने पाहिलं हे तर माझ्या आवाक्याबाहेर आहे. तिला तर कळालंही नसेल, कारण की पुष्कळ साऱ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी घरावर काय कर्ज असतं. आता तरी मोबाईलवर येतात, मेसेज येतात, तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, त्याचे हप्ते तुम्हाला भरावे लागेल, बँकेचा ड्यू लागेल. परंतु त्यावेळेस सावकार होते आणि सावकार असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला कळत नव्हतं की एवढं कर्ज आहे. सावकार जेव्हा वसुलीला यायचे तेव्हा त्यांना कळायचं. आणि तिचा पतिता जो आहे तो वारलेला होता, तो हे जग सोडून गेला होता, परंतु तो देवाचा भय बाळगणारा होता. आणि अशा एका परिस्थितीमध्ये तिच्या समोर त्या ठिकाणी ऑप्शन आहे की लेकरांना गुलाम म्हणून पाठवायचं, नाही तर एक तर कर्ज फेडायचं. दोन्हीपैकी एक निवड तिच्या समोर होती. अशा परिस्थितीमध्ये तिने कोणाही नातेवाईकाचं घर वाजवलं नाही. प्रेज द लॉर्ड. हे समजणं गरजेचं आहे. समस्या फार मोठी आहे, संकट फार मोठं आहे, परिस्थिती आवाक्याच्या बाहेर आहे, डोक्याच्या वरती चाललेली आहे, सगळीकडे जोर लावण्याची तिची ताकद नाहीये. अशा एका परिस्थितीमध्ये ती जाऊ शकत होती, नातेवाईकांकडे दार वाजू शकत होती, मला कर्जाची गरज आहे, माझी कर्ज फेड करायची आहे, नाहीतर माझे तरुण लेकर जे आहे ते गुलाम म्हणून त्या ठिकाणी सावकार घेऊन जाईल. नाही गेली ती. अरे एवढंच नव्हे तर आपल्या माहेरी सुद्धा गेली नाही ती. आपल्या आई बाबाकडे गेली नाही, आपल्या भावंडांकडे गेली नाही की त्यांचं दार तिने वाजवावं आणि म्हणावं की माझं कर्ज फेडायला मला मदत करा. नाही गेली ती. अरे सासरी सुद्धा गेली नाही. आपल्या नवऱ्याच्या आई वडिलांकडे किंवा त्यांच्या बहीण भावंडांकडे जाऊन तिने दार वाजवलं नाही. तिने दार वाजवून त्या ठिकाणी म्हटलं नाही की मला कर्ज फेडण्याची त्या ठिकाणी नितांत आवश्यकता आहे, नाहीतर माझे लेकरं जे आहे ते गुलाम म्हणून जातील, परंतु तुम्ही मला मदत करा. नाही, तिने दार वाजवलं नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की त्याच्या वचनाविषयी लिहिलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये ती स्त्री जी आहे तिने देवाच्या उपस्थितीचा शोध केला. प्रेज द लॉर्ड. ती कोणाकडे गेली माहितीये? देवाच्या दासाकडे गेली, अलिशाकडे गेली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, जुन्या करारामध्ये ना, जुन्या करारामध्ये जर लोकांना जर देवाशी बोलायचं आहे, देवाच्या उपस्थितीचा जर शोध करायचा आहे, तर लोक काय करायचे? देवाच्या दासांकडे जायचे, संदेष्टांकडे जायचे आणि संदेष्टे त्यांना त्या गोष्टी सांगायचे. जुन्या काळातली ही रीत होती. जुन्या करारामध्ये तुम्ही वाचू शकता की पुष्कळ लोक जे देवाचा शोध करत करत यायचे ते देवाच्या दासांकडे जायचे, देवाच्या संदेष्टांकडे जायचे आणि संदेष्टे जे आहे त्यांना देवाच्या वचनाद्वारे त्या ठिकाणी बोध करायचे, देवाची इच्छा त्यांना त्या ठिकाणी सांगायचे. मी तुम्हाला सांगतो, आम्हालाही आमच्या जीवनामध्ये हे जाणणं गरजेचं आहे की तिची गरज फार मोठी आहे आणि त्या गरजेला घेऊन ती कोणा व्यक्तीकडे नाही गेली, तर तिने सर्वात पहिली जी निवड केली की समस्या संकट आल्यानंतर तिने निवड हीच केली की तिने देवाच्या उपस्थितीचा शोध घेतला. ती देवाच्या दासाकडे गेली. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर एखादी गरज असेल तर आम्ही कुठे जातो? प्रश्न आहे ना. बघा ना, एखादी गरज फार मोठी आहे, आवश्यकतेच्या पलीकडे आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी ती आवश्यकता आम्ही बघून आम्ही काय करतो? आम्ही जातो, नातेवाईकाचा दार वाजवतो, माहेरी फोन करतो, सासरी फोन करतो, करता का मदत, करता का मदत, करता का मदत. परंतु या स्त्रीविषयी त्या ठिकाणी फार अद्भुत गोष्टी लिहिलेली आहे की हिने त्या ठिकाणी कोणा भाऊ बहिणीचे, कोणा सासरचे, कोणा माहेरचे त्या ठिकाणी दरवाजे नाही वाजवले. हिने पहिली जी निवड केली ती देवाची निवड केली आणि देवाच्या उपस्थितीचा शोध करत ही देवाच्या दासाकडे गेली. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावर भरोसा ठेवितो आणि धन्य आहे तो मनुष्य जो कोणावर भरोसा ठेवितो? देवावर भरोसा ठेवतो. काय तुम्ही देवावर भरोसा ठेवणारे आहात का? आहात. येस, आम्ही आहोत. बायबलमध्ये फार क्लिअर लिहिलेलं आहे, बायबलमध्ये फार स्पष्ट लिहिलेलं आहे. बायबल एवढं क्लिअर आहे की तुम्ही जेव्हा ते बायबल वाचता, बघा पुष्कळ लोकांना बायबल वाचण्याचा कंटाळा यामुळे येतो कारण की त्यांना वाटतं की हे आमची रीती आहे, हे वाचून काय भलं होणार आहे, काय होणार आहे. अरे बायबल आमची लाईफस्टाईल असली पाहिजे, दैनंदिन जीवनाचा एक भाग असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जसं आवडीच्या व्यक्तीबरोबर जसं बोलायची इच्छा दिवसेंदिवस होती ना, जितकं बोलावं तेवढं कमी असतं ना, एकदा बायबलच्या देवाच्या प्रेमात पडून पहा, दिवस कमी पडतील बोलायला. प्रेज द लॉर्ड. समजा या गोष्टी, आजकालचं जनरेशन, मी तुम्हाला सांगतो, समजा एखाद्याला मेसेज केला आणि सवय लागली बोलायची, तो व्यक्ती जर आम्हाला त्या ठिकाणी बोलत नाही, एक दिवस जर त्याचा मेसेज आला तर आमचं छलबिचल कशी होती, आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी कालवा होती, पोटामध्ये गोळे येतात, जेवण जात नाही, भूक लागत नाही, डोक्यामध्ये सारखे विचार, काय झालं असेल, काय झालं असेल, बोलत का नसेल, फोन का लागत नसेल, मेसेज का येत नसेल. सर्व गोष्टींनी आमचे मन जेव्हा अस्थिर होतात तेव्हा आमच्या मनाची अवस्था आम्ही जाणतो. मी तुम्हाला सांगतो, गीतरत्नामध्ये याच प्रकारे त्या ठिकाणी सलमोन राजा लिहितो की तो म्हणतो, बघा ना,
ती जी स्त्री आहे ती त्याला शोधती आहे आणि तो तिचा प्राणप्रिय जो तिचा त्या ठिकाणी जो नवरा आहे तो दुरून त्या ठिकाणी एका झाडाच्या लपून तिला पाहतो आहे आणि ती साऱ्या लोकांपर्यंत जाते, अहो माझ्या नवऱ्याला तुम्ही पाहिलं का, माझा प्राणप्रिय कुठे आहे तुम्ही पाहिलं का, त्याला तुम्ही शोधत आहे, तो तुम्हाला सापडला का, आणि तो तिची गंमत पाहतो आहे. मन कसं अस्थिर होतं. प्रेज द लॉर्ड. काय आमचं जीवन असं आहे का जे देवाच्या उपस्थितीचा शोध घेण्यासाठी व्याकुळ होईल? काय आम्हाला देवाबरोबर त्या ठिकाणी बोलल्या वाचून असा कोणता दिवस आमच्या जीवनामध्ये, मी तर सांगतो माझ्या जीवनाची अवस्था हीच आहे, मी त्यातूनच जात आहे की मला त्या ठिकाणी कधी कधी माझ्याकडून प्रार्थना होत नाही, मी देवाला विसरून जातो, कारण की ज्याने आम्हाला त्या ठिकाणी सर्वस्व दिलेलं आहे त्याला आम्ही विसरतो. यापेक्षा सर्वात भयानक गोष्ट आमच्या जीवनामध्ये कोणती आहे? काय झालं दादा, लय थकलो होतो, प्रार्थनाच झाली नाही. अरे त्या थकलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा तुम्हाला कोणाचा फोन येतो आणि तो व्यक्ती तुम्हाला म्हणतो की मला समस्या आहे, माझ्यासोबत कोणतरी बोलायला नाही, आणि तुम्ही थकलेले असूनही तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलता, काय नाही तुमच्यासाठी काय जागायचं. अरे मग ख्रिस्ताबरोबर जेव्हा ही गोष्ट येते, जेव्हा प्रभू त्या ठिकाणी एका प्रेमळ आवाजाने म्हणतो, माझ्या बाळा थकलास का रे, विचारतो प्रभू, लॉयल आहे, आमच्या सारखं नाहीये, थकलेला असूनही आम्ही मग आता माझ्यासोबत कोणीच बोलायला नाही, आता मला फार कंटाळा आला, आता मला त्या ठिकाणी जाऊ द्या, काहीच नाही, कोणालाच माझं दुःख सांगता येत नाही, आणि आमची येणारी झोप जी आहे ती आम्ही तोंडावर पाणी मारून येतो, तोंडावर पाणी मारून येतो, गाढ झोप आलेली असती, तोंडावर पाणी, हा नाही बोला हा नाही बोला. अरे 2-2, 3-3 तास आम्ही त्या ठिकाणी घालून टाकतो, आणि एक प्रभू एका प्रेमळ आवाजाने जेव्हा आम्हाला म्हणतो, माझ्या बाळा मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, तुला थकला असशील ना, पण मी जास्त वेळ तुझा घेणार नाही, 5 ते 10 मिनिटं माझ्यासोबत बोल. आणि आम्ही त्या प्रभूला कारण देतो, नाही प्रभू शरीर साथ देत नाहीये. जेव्हा तुम्हाला सांगतो गेतसेमनी बागेमध्ये शिष्यांवर जेव्हा परीक्षा आली, जेव्हा परीक्षा आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणायला लागला, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, पण त्यांचं शरीर जे आहे त्यांना साथ नाही. हा प्रभू प्रभू घेतले झोप, 2 वेळा आला, उठा प्रार्थना करा, बोला देवासोबत, परीक्षेत पडणार नाही ऐकलं. 3ऱ्यांदा आला प्रभू, आणि प्रभू त्यांना म्हणतो, आता झोपा, धरून देणारे आले आहे. मी तुम्हाला सांगू, प्रार्थना नाही केल्यामुळे ते परीक्षेत पडले, एक सुद्धा प्रभू समोर थांबला नाही. पेत्राने नाकार केला, सारे शिष्य जिकडं तिकडं पळून गेले, तोंड लपून पळून गेले. आम्हाला जाणणं गरजेचं आहे, काय आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती महत्वाची आहे का नाही, काय आम्ही त्या देवाच्या उपस्थितीचा शोध करतो का नाही. लोक म्हणतात नाही जगाच्या साऱ्या गोष्टी गरजेच्या आहेत, जगाच्या साऱ्या गोष्टी, पैसा जर नसला तर घर कसं काय चालणार. अरे देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रथम त्याचे राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी प्रयत्न करा, खटपट करा, म्हणजे जगात लागणाऱ्या, पृथ्वीवर जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू तुम्हाला आपोआप देईल. प्रेज द लॉर्ड. काय लागतं माणसाला जगण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा, 4था मोबाईल लागतो ना, लागत असेल नाही, लागतो ना. आता आमची तर दैनंदिन गरज आहे का नाही? बरोबर ना? काय चुकीचं बोलतोय का नाही? मोबाईल इतका जवळचा आहे, आई वडिलांच्या पेक्षा, बायकोपेक्षा सुद्धा, नवऱ्यापेक्षा सुद्धा मोबाईल हा जवळचा आहे. ते सत्य परिस्थिती आहे, मी लबाड बोलणार नाही. हा मोबाईल सगळ्या ठिकाणी सोबत राहतो, सगळ्या ठिकाणी, इव्हन वॉशरूम मध्ये सुद्धा लोक मोबाईल घेऊन जातात. सत्य परिस्थिती आहे, त्यात काय लाजायचं? माणसाची गरज आहे ना, अन्न, वस्त्र, निवारा, आणि 4थी ती जी आहे या दिवसातल्या टेक्नॉलॉजीने ऍड केलेली आहे. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, आमची सर्वात पहिली आणि महत्वाची गरज का ख्रिस्त येशू आमची गरज आहे. ज्याची गरज ख्रिस्त येशू आहे ना, जगात लागणाऱ्या साऱ्या गोष्टी त्याला आपोआप मिळायला लागतात. आमेन. हेच तर आम्हाला समजायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला सांगतं, देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला देवावर भरोसा करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, स्तोत्र 34:5 मध्ये लिहिलेलं आहे की जे लोक देवावर भरोसा ठेवतात ते कधीच लज्जित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. लिहिलेलं आहे ना, जितक्या निताजकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे कधी लाजेने काळवंडली नाही. जे लोक देवावर भरोसा ठेवतात ते कधीच लज्जित होत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, देवाला शरण येणारे लोक कधीच दोषी ठरणार नाही. का बरं असं लिहिलेलं आहे? मी तुम्हाला एकच गोष्ट त्या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे सांगू इच्छितो. आपल्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आमच्या जीवना संबंधाने देवाची एक गोष्ट आहे, एकच सल्ला मी तुम्हाला देईल, एक गोष्ट तुम्हाला शारोन परिवाराला
सांगेल, जर लज्जित होण्यापासून तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये बायबलच्या देवावर विश्वास करावा लागेल आणि आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान बायबलचा देव जो परमेश्वर आहे त्याला द्यावा लागेल. आमेन, हालेलुया. हेच तर आम्हाला जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक या गोष्टींना त्या ठिकाणी समजत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतो, संकट समय दावीद म्हणतो की प्रभू तू माझ्या लपण्याचं स्थान आहे. आम्ही गाणं गातो ना, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त मेरा प्रभू. प्रेज द लॉर्ड. शरणस्थान, लपण्याची जागा आहे आमचा प्रभू. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हेच तर जाणणं गरजेचं आहे. तुमचं पहिलं प्राधान्य प्रभू येशू शिवाय कोणतीच गोष्ट नाही पाहिजे. जर तुम्ही देवाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य द्याल, पहिलं प्राधान्य द्याल, बघा तुमच्या जीवनामध्ये कसा बदल व्हायला सुरुवात होईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की ही स्त्री अलिशाकडे येण्याआधी कोणाकडेच गेली नाही. समस्या संकटा आल्यानंतर हिने पहिली गोष्ट केली, पहिली निवड केली की मी देवाचं दार वाजवेल. कारण की हिला माहित होतं, मी नातेवाईकांची दाराशी गेले तर मला मदत मिळणार नाही, मी माहेरी गेले तर मला मदत मिळू शकणार नाही, मी सासरी जरी गेले तिथं मला मदत मिळणार नाही. पण तिला एक गोष्ट पक्की माहित होती. तिला माहित होतं असं एक द्वार आहे जे वाजवल्यानंतर त्या ठिकाणी ते नेहमी उघडतं आणि ते दार दुसरं तिसरं कोणी नसून ते दार देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. आणि ती उपस्थिती शोधायला जेव्हा ती गेली, तिला पक्की खात्री होती की मी ते वाजवल्यानंतर देवा उघडेल. आमेन, हालेलुया. आमचा परमेश्वर आमच्या करता दार उघडण्यासाठी तयार आहे. म्हणून बायबलमध्ये मत्तयामध्ये लिहिलेलं आहे, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. हालेलुया. प्रभू आज आमच्या अंतःकरणाच्या प्रत्येक गोष्टींना जाणतो. म्हणून पहिलं प्राधान्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाची उपस्थिती निवडायची आहे. मी तुम्हाला सांगेल, या स्त्रीने पहिली निवड केली देवाच्या उपस्थितीची. आणि बघा बायबल सांगतं, या ठिकाणी लिहिलेलं आहे, इथे या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं. बघा, तुम्हाला माहिती आहे आपण कसे लोक आहो. आम्ही तिथे मागतो. आम्ही कुठे मागतो? जिथे राजे महाराजे सुद्धा असं मागतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही कुठे मागतो? कोणाकडे मागतो? जिथे राजे महाराजे सुद्धा मागतात. प्रेज द लॉर्ड. राजे महाराजे कोणाकडे मागतात? देवाकडेच मागता ना. मग आमचा प्रभू कोण आहे? राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तो म्हणतो मी तू माझकडे माग म्हणजे मी तुला राष्ट्र देखील वतना दाखल देईल. मग आम्ही कोणाकडे मागतो? आम्ही प्रभू येशूकडे मागतो. मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशूकडे मागणाऱ्या लोकांची खासियतच अशी असते, जे ते मागता देवाच्या इच्छेने मागता, परमेश्वर त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना अधिक देतो. हालेलुया. असा आमचा प्रभू आहे. तुमचं पहिलं प्राधान्य प्रभू येशू पाहिजे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, पहिलं प्राधान्य प्रभू येशू असायला पाहिजे. आमेन. संकट समय अति सहजपणे उपलब्ध होणार जर कोणी असेल तर तो प्रभू येशू आहे बरं का. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, इर्मया 33:3, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेल. परमेश्वर म्हणतो हाक मार, तात्काळ उत्तर दे. कधी मारली का हाक? संकट आल्यावरच आम्ही हाक मारतो आणि तो अतिशय सहजपणे उपलब्ध होतो, अतिशय सहजपणे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, यापेक्षा लवकर कोणतीच मदत येत नाही जेवढी लवकर प्रभूला आवाज मारल्या मारल्या येते. हालेलुया. अरे जर तुम्ही जंगलामध्ये भटकले आणि भटकल्यानंतर तुमच्या समोर सिंह आला, तुम्ही साऱ्याचे नावं घेऊन थकले आणि थकल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन नाहीये, सिंह एकदम जवळ येऊन त्या ठिकाणी थांबला आणि तुम्ही मोठ्याने येशू म्हटले तर सिंह तुमच्यावरून पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. दानियेलाच्या गुहेमध्ये, दानियल जेव्हा सिंहाच्या गुहेमध्ये टाकला गेला तेव्हा त्याच्या समोर त्या ठिकाणी सिंह येऊन बसले होते जे भुकेले होते. प्रेज द लॉर्ड. भुकेले सिंह त्या ठिकाणी त्यांच्या समोर जर शिकार आली तर ते त्याला खातील का? अरे तो दानियल ज्या आत्म्यामध्ये चालत होता, देवाच्या दूताने त्या ठिकाणी त्याच्या समोर येऊन त्या ठिकाणी मस्तपैकी अग्निदूत तलवार घेऊन त्याच्या समोर बसलेले आहे आणि तलवार घेऊन त्या ठिकाणी सिंह त्याच्याकडे पाहत आहे. आणि जर बलामाच्या गाढवीने देवाच्या दूताला जर ओळखलं तर सिंह त्याला ओळखणार नाही का? प्रेज द लॉर्ड. किती क्लिअर गोष्ट आहे.
आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बायबल सांगतं की परमेश्वर सर्व मार्गामध्ये आमचं रक्षण करण्याची आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देतो. जर त्याचे दूत आमच्या बरोबर आहे तर आम्हाला कशाची भीती बाळगायची गरज नाही. म्हणून बायबलमध्ये आम्हाला विश्वासाने आम्हाला विश्वास वाढवावा याकरता एक देवाचे दास म्हणतात की एक ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा तो रस्त्याने चालतो, अंधकारामध्ये असू द्या, संकटामध्ये असू द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाची बाधा होणार नाही, कारण की स्वर्गाची सारी फौज त्याच्या बरोबर चालते. हालेलुया. तो एकटा नाही चालत, संपूर्ण स्वर्गाची फौज त्याच्या बरोबर चालती. असा आमचा स्वभाव असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते जलाशयातून चालतील तर ते त्यांना बुडवणार नाही, अग्नीतून चालतील तरी त्या अग्नी त्यांना भाजणार नाही. असा आमचा परमेश्वर आहे. का नाही चालणार? का बरं आम्ही बुडणार नाही? कारण की आमचा प्रभू पाण्यावर पाय ठेवून चालणार आहे. का बरं अग्नीमध्ये आम्ही बुडणार नाही? कारण की तो भस्म करणारा अग्नी आहे. अग्नीला काय करू शकत नाही. हालेलुया. हेच तर आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतो देवासमोर, त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीसमोर, अलिशा समोर ही स्त्री त्या ठिकाणी आली आणि हिने आपली आपबीती सांगितली. आणि देवाच्या दासाने तिला विचारलं की तुझ्याकडे काय आहे. जर दुसऱ्या वचनामध्ये वाचलं, अलिशाने तिला विचारले मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग, तुझ्या घरात काय आहे. ती म्हणाली एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. किती बुद्धिमान स्त्री आहे ना, बुद्धिमानच आहे ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल काय बुद्धिमान याच्यामध्ये? आता बघा या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे. आता हिच्या घरामध्ये अलिशाने काय विचारलं? तुझ्या घरात काय आहे, तुझ्यासाठी मी काय करावं, तुझ्याकडे काय आहे. आणि हिने काय सांगितलं? एक घडा तेलाशिवाय माझ्याकडे. हिच्या घरामध्ये साखरेचा रिकामा डब्बा नसेल का? असेल ना. हिने डाळीचे डबे रिकामे करून ठेवलेले असतील का नाही? रिकामे डबे असतील का? अहो असतील का? पिठाचा रिकामा डबा असेल का नाही? बरोबर ना. पिठाचा रिकामा डबा असेल, त्याच्यानंतर डाळींचे खाली डबे असतील, असेल ना. विश्वास करता ना. मग या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं? हिने तिच्याकडे जे नाहीये त्याचा उल्लेख नाही केला. आता मला सांगा, तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि तुम्ही माझ्याकडे आले, तुम्ही मला काय सांगाल? तुमच्याकडे जे आहे ते सांगाल का ज्या गोष्टीची तुमच्याकडे गरज आहे? तुम्हाला जे तुमच्याकडे नाहीये ते सांगाल? जे तुमच्याकडे नाहीये, जे माझ्याकडे नाहीये तेच आम्ही सांगणार. पण ही काय सांगते? जे तिच्याकडे आहे ते केवढं आहे बरं? एकच आहे ना. घडाभर तेल म्हणजे काय? तिने फक्त एकच गोष्ट सांगितली. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, आता जर आम्ही त्या ठिकाणी कोणाकडे मदतीसाठी जातो, आम्ही त्यांना तेच सांगू जे आमच्याकडे नाहीये. ते नाही सांगणार आमच्याकडे जे आहे म्हणून. बरोबर ना? अहो बरोबर का नाही? आता तुमच्या घरामध्ये ऑलरेडी लाख रुपये पडलेले आहे आणि तुम्हाला 10,000ची गरज आहे. तुम्ही लोकांकडे जाऊन असं थोडी म्हणणार आहे, अहो आमच्याकडे ऑलरेडी लाख रुपये पडलेले आहे, आम्हाला 10,000ची गरज आहे, आम्हाला तुम्ही एवढंच म्हणा 10,000 पाहिजे, देता का? प्रेज द लॉर्ड. जे आहे ते नाही सांगत, जे नाही आम्ही ते सांगतो. पण या स्त्रीविषयी, हिचा विश्वासाविषयी या ठिकाणी लिहिलेला आहे, जे तिच्याकडे नाहीये त्याचा उल्लेख तिने केला नाही. पण त्या ठिकाणी अलिशाने तिला विचारलं की बाई तुझ्याकडे काय आहे? ती म्हणती माझ्याकडे एक घडाभर तेलाशिवाय दुसरं काही नाही. आता बघा, सांगायला तर भरपूर होतं, ती म्हणू शकत होती तू विचारतो ना माझ्याकडे काय काय, ऐक माझ्याकडे एक साखरेचा रिकामा डबा आहे, माझ्याकडं पिठाचा रिकामा डबा आहे, डाळीचे डबे होते पण साऱ्या डाळी या पोरांनी खाऊ खाऊ संपवल्या, आता आम्हाला कर्ज फेडायला सुद्धा विकल्या असत्या तर थोडेफार पैसे भरून त्यांना मुदत मागितली असती, पण असंही तिच्याकडं काही नाही. प्रेज द लॉर्ड. घरातही सामान नसेल पण त्या डब्यांचा उल्लेख तिने केला नाही. पण तिने उल्लेख मात्र हा खरा केला की ती त्याला म्हणती की माझ्याकडे एक घडाभर तेल आहे. उलट सांगत राहिली ती, जे नाहीये ते नाही सांगते, जे आहे ते सांगती. म्हणजे ती किती बुद्धिमान म्हणायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
जे तिच्याकडे नाहीये ते घेऊन ती देवाकडे नाही आली, तर तिच्याकडे जे आहे ते घेऊन ती देवाकडे आली. आणि कमालीची गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, जे तिच्याकडे नाहीये त्याची एक फार मोठी यादी तिच्याकडे आहे, पण जे तिच्याकडे आहे ते फक्त एकच आहे. प्रेज द लॉर्ड. जे नाहीये त्याची फार मोठी यादी आहे ना. तेलही नाहीये, तूपही नाहीये, साखर नाहीये, पीठ नाहीये, डाळीचे डबे खाली पडलेले आहे, सामान नाहीये, किराणा नाहीये. पण सांगती असं काहीच सांगत नाहीये. यादी फार मोठी आहे, पण देवाला सांगते का, देवाच्या दासाला सांगते का फक्त माझ्याकडं घडाभर तेल आहे. मी म्हणेल, जे तुमच्या जीवनात नाहीये त्या गोष्टी देवासमोर कधीच बोलू नका. काय लक्ष द्या, जे तुमच्याकडे नाहीये त्या गोष्टी देवासमोर कधीच बोलू नका. जे आहे तुमच्याकडं त्याचं गुणगान गायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा त्याचं गुणगान, त्याचं धन्यवाद करायला तुम्ही सुरुवात कराल, जे तुमच्याकडे नाहीये ते आपोआप येईल. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? जे नाहीये त्याचं गुणगान कशाला करायचं? नाही देवा दे ना, देवा दे ना, दे ना तू. अरे किती लोकांचं जीवन बर्बाद झालं या गोष्टींमुळे. पाळक साहेब, देवाने दिलेलं सगळं आहे. तो डायलॉग नाही मारत का आपण सगळेजण, भगवान का दिया सब कुछ, बस एक बात की कमी, फक्त एकाच गोष्टीची कमी आहे का पाळक साहेब माझ्या पोराचं लग्न व्हावं. बाई, हजार गोष्टी देवाने तुझ्या लेकरासाठी याच्या अगोदर चांगल्या केल्या, तुझ्या जीवनासाठी चांगल्या केल्या. तू एकच गोष्ट घेऊन काऊन देवाकडे कटकट करती? प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांसाठी किती चांगल्या गोष्टी केल्या बरं देवबापाने? केल्या का नाही? खूप केल्या ना. आणि ते कशाहून देवाला कुरकुर करीत होते, आम्हाला मटण खायला मिळत नाही, आम्हाला कांदे नाही, लसूण नाही, अद्रक नाही. तिथं बरं खात होतो आम्ही. काय करायचे ते? किती साधारण गोष्ट आहे. कशाहून खायवरून कुरकुर करायची. म्हणजे मागील दिवसांमध्ये देवापान त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला, त्याचं कौतुक नाही त्यांना. त्यांच्यासाठी महान कार्य केले, त्याचं कौतुक नाही त्यांना. पण एक गोष्ट जी झाली नाही त्याच्यामुळे एवढं त्यांनी बिराड केलं. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो आम्हाला त्यांचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे. एक बहीण आली, पाळक साहेब सगळं काही चांगलं आहे, फक्त पोरीला नोकरी लागावी एवढीच इच्छा आहे. आणि का बरं? मागील दिवसांमध्ये देवाने जे 10 मोठे मोठे कामं केले ते कामाचे नाही का? ते विसरलं का? देवाचं पवित्र वचन सांगतं, जे आहे त्याचं गौरव करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी नाहीये त्या सर्व काही गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आपोआप उत्पन्न करेल. प्रेज द लॉर्ड. त्या स्त्रीच्या जीवनाकडे जर तुम्ही बघितलं, जे नाहीये तिच्याकडे फार मोठी लिस्ट होती. तिच्याकडे त्या ठिकाणी फार सारे, त्या ठिकाणी तिच्याकडे तेल नव्हतं, तेल होतं सॉरी, मीठ नव्हतं, पीठ नव्हतं, त्याच्यानंतर साखर नव्हती, डाळी नव्हत्या. तिच्याकडे फार मोठी लिस्ट आहे, परंतु तिने त्या गोष्टींना त्या ठिकाणी तिने सांगितलं नाही. ती म्हणते की माझ्याकडे एकच आहे. काय आहे? एक घडाभर तेल आहे. आणि आम्ही काय आहो? आम्ही पूर्णपणे याच्या विरुद्ध आहो. आम्ही देवाकडे त्याच गोष्टीची तक्रार करतो जे आमच्याकडे नाहीये. जे आहे त्याचं कधीच गुणगान गात. सत्य परिस्थिती आहे. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. ही स्त्री जेव्हा जे तिच्याकडे नव्हतं ते नाही देवाकडे घेऊन आली, जे तिच्याकडे होतं ते घेऊन आली. काय? एक घडाभर तेल घेऊन आली. तेव्हाच तिच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार झाला. प्रेज द लॉर्ड. काय चमत्कार झाला? तिला आलिशाने काय सांगितलं? दार बंद कर. घरी जाऊन काय कर? दार बंद कर. आज्ञाधारक स्त्री होती. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तिच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, ती आलिशाकडे गेल्यानंतर आलिशाने तिला सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी तिला तेल भरायला लावलं आणि मोठा चमत्कार झाला. चमत्कार झाल्यानंतर ती थांबली नाही. ती पुन्हा कुठे गेली? आलिशाकडे गेली. प्रेज द लॉर्ड. सगळे भांडे भरले होते ना.
मग 7व्या वचनामध्ये अलिशाकडे ती गेल्यानंतर तिने जाऊन देवाच्या माणसाचे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. म्हणा, जे शिल्लक राहिलं, हा, जे शिल्लक राहील. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, हिने त्या डब्यांचा उल्लेख इथे केला नाही जे रिकामे होते. ही देवासमोर ते घेऊन आली जे तिच्याकडे होतं. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवाकडे ही ते घेऊन आली जे हिच्याकडे होतं, तेव्हा तिच्या जीवनामध्ये तेही आलं जे तिच्याकडे नव्हतं. जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा. प्रेज द लॉर्ड. कर्ज फिटलं, पण त्यातून जे उरलं त्याच्याद्वारे पुत्रांचा आणि स्वतःचा निर्वाह करण्याची सुद्धा तिला किंमत मिळाली. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्याकडे कोणती यादी आहे? जे तुमच्याकडे नाहीये त्याची यादी आहे का जे तुमच्याकडे आहे त्याची यादी आहे? सांगा बरं. तुमच्याकडे कसली यादी आहे सांगा ना. जे तुमच्याकडे नाहीये त्याची यादी आहे का जे तुमच्याकडे आहे त्याची यादी आहे? मागील दिवसांमध्ये चमत्कार केले असेल ना. आता मी देवाला तर तक्रार करत नाही, प्रभू माझ्याकडे हे नाही ते नाही. मी देवाला म्हणतो, प्रभू तू मागच भरपूर केला, आता काय अपेक्षा करू, तू पाहिजे फक्त. आणि जेव्हा असं तुम्ही म्हणता तर एक परमनंट इलाज तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे ती यादी आहे, देवा तुमच्याकडे जे आहे त्याची यादी जर तुमच्याकडे आहे, तर एक परमनंट त्या ठिकाणी उपाय आहे की मी तुम्हाला सांगतो की त्याच्यासाठी देवाला धन्यवाद द्या. जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद द्याल, जेव्हा ते तुमच्याकडे नाहीये ते आपोआप तुमच्या जीवनामध्ये येईल. हालेलुया, हालेलुया. आम्ही गाणं नाही गात का? योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. प्रेज द लॉर्ड. मांगने से ज्यादा मिला म्हणजे काय? अरे जे नव्हतं ते सुद्धा तुम्हाला मिळालं. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे तुमच्याकडे आहे ना त्याविषयी देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. जे तुम्हाला नाहीये, तुमच्याकडे नाहीये, त्या गोष्टी आपोआप तुमच्या जीवनामध्ये येतील. असा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक त्या ठिकाणी भेटतात आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला सगळं काही दिलं, परंतु एका लेकराची गरज आहे. अरे बाबा, जे आहे त्याविषयी धन्यवाद द्यायला सुरुवात कर. जे नाही ते आपोआप येईल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला मागील साऱ्या गोष्टी आम्हाला ते समजतच नाही. मी तुम्हाला सांगतो, जे तुमच्याकडे आहे त्याविषयी देवाला धन्यवाद द्यायला त्या ठिकाणी सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, बघा तुमच्या जीवनामध्ये किती अद्भुत गोष्टी होतात. आमेन. समजतंय का? अहो समजतंय का? डोक्याच्या वरतून नाही चाललं ना? सर्वांना समजतंय ना? प्रश्न विचारू का? नको. हे बघा, आपण चमत्काराचा प्रचार करत नाही. शारोन परिवार जो आहे ना, चमत्कारांचा प्रचार करत नाही, पण चमत्कार कसे होतील याचा प्रचार मात्र करतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय आहे? आपण चमत्कारांचा प्रचार करत नाही, पण चमत्कार कसे होतील याचा प्रचार मात्र नक्की करतो. प्रेज द लॉर्ड. जे नाही त्याचा उल्लेख करणं बंद करा. जे आहे त्याचा उल्लेख करा. बघा, हिच्याकडे जे नव्हतं त्याचा उल्लेख नाही केला. ती म्हणाली, नाही नाही माझ्याकडे हे नाही ते नाही. ती काहीच बोलली नाही. ती म्हणाली, हा माझ्याकडे एकच आहे, घडाभर तेल आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये 100% देवाने जे कार्य केलं ते तिच्या अपेक्षेपेक्षा मोठं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर शिकायची असेल तर ती आहे देवाला प्राधान्य द्या. म्हणा, देवाला प्राधान्य द्या. पहिलं प्राधान्य द्या. हा. दुसरी गोष्ट, जे तुमच्याकडे आहे ते देवासमोर घेऊन या. म्हणा, जे तुमच्याकडे आहे ते देवासमोर घेऊन या. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थनेपेक्षा नेहमी तुमची मोठी जी आहे ना ती तुमची उपकार स्तुती असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेपेक्षा मोठं काय असलं पाहिजे? उपकार स्तुती. धन्यवाद प्रभू, तू मागच्या दिवसांमध्ये आमच्या बरोबर कसा राहील.
मागच्या दिवसांमध्ये कसं संकटातून काढलं, मागं कसं आजारातून बरं केलं, मागील दिवसांमध्ये कसं मृत्यू छायेच्या दरीतून सोडवलं, कशा प्रकारे तू आम्हाला अद्भुत रीतीने वर काढलं. धन्यवाद, धन्यवाद. जितका धन्यवाद कराल तुमच्या प्रार्थनेपेक्षा मोठा तुमचा धन्यवाद असायला पाहिजे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उपकार स्तुती तुम्ही कराल, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जास्त काही मागण्याची गरज नाही. आपोआप साऱ्या गोष्टी आपोआप यायला सुरुवात होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक वचन आहे बायबलमध्ये जिथे त्या ठिकाणी प्रभू म्हणतो की तोच त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेत देतो. म्हणजे आमचा प्रभू काय करतो? झोपेत सुद्धा आशीर्वाद देतो. म्हणा, प्रभू झोपेत आशीर्वाद देतो. आमेन. जेव्हा तुम्ही झोपलेले असतात ना, झोपेतही प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतो. आणि तिसरी गोष्ट, या ठिकाणी अलिशाने त्या स्त्रीला सांगितलं शेजाऱ्यांकडून रिकामे भांडे घेऊन ये. आणि त्या ठिकाणी थोडे नाही बरं का, पुष्कळ सारे सांगितले होते. आणि पुष्कळ सारे भांडे घेऊन यायला लावल्यानंतर तिला सांगितलं आपल्या लेकरांसहित त्या ठिकाणी आज जा, दार बंद कर आणि काय कर, तुझ्याकडे जे घडाभर तेल आहे त्या घडाभर तेलाने प्रत्येक भांड्यामध्ये तेल ओतायला सुरुवात कर, म्हणजे ते काय होतील? भरतील. आजची स्त्री असती तर, मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहे, तुम्ही त्यापैकी नाही. आजची स्त्री असती तर काय झालं असतं? एका बहिणीने मला पैसे मागितले, पाळक साहेब मला मदत आहे, आणि मी करतो बरं का मदत, पण त्या दिवशी मला असं वाटलं का नाही ही दुसरीकडे काही खर्च करेल, म्हणून मी म्हटलं नाही मला माफ करा, पण मी थोडंसं वचनातून सांगितलं. त्या बाईने मध्येच फोन कट केला. आला असेल राग. फोन कट केल्यानंतर आता काय वचनातून बोलावं सुद्धा आता है ना. तिने लगेच नातेवाईकाला फोन लावला, लगेच तिने सांगितलं का मला अशी अशी गरज आहे, आणि सांगितलं त्याला का पाळक लय नसाना आहे, लय खोडीचा आहे ना. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणायचं आहे की जेव्हा परमेश्वराचं वचन आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की त्या स्त्रीला त्या ठिकाणी सांगितलं होतं अलिशाने की बाई तू काय कर, आपल्या लेकरांना सोबत घे, दार लाव आणि मध्ये जाऊन तुला त्या ठिकाणी जे घडाभर तुला दिलेलं तेल आहे त्या घडाभर तेलाने काय कर, तू बाजूचे जे काही भांडे तुझ्याकडे आहे ते भरायला सुरुवात कर. प्रेज द लॉर्ड. आणि तिने काय केलं तर तिने त्या ठिकाणी ते करायला सुरुवात केली. जर मी तुम्हाला तेच सांगतो, जर आजची स्त्री असती तर ती काय म्हणाली असती माहिती आहे का? जर देवाच्या दासाने तिला सांगितलं असतं तर ती म्हणाली असती, पाळक साहेब कथा कहाण्या सांगू नका, आधीच बोर झालं, तुम्हाला मदत नाही करायची तर सरळ नाही म्हणा, मी दुसरीकडे जाईल. प्रेज द लॉर्ड. अशीच असती ना, असती का नाही? आमचं जीवनही तसंच आहे ना. आम्ही देवाकडे जातो का? आम्ही देवाकडे जातो का? प्रेज द लॉर्ड. या स्त्रीने देवाच्या दासाचं ऐकून काय केलं, लेकरांना घेतलं. आणि कमालीची गोष्ट, हिने जेव्हा लेकरांना घेतलं तेव्हा तिच्या जीवनामध्ये हिचे लेकरं जे आहे ते समंजस होते, टीनेजर होते, पण समंजस होते, किशोरवयीन होते ते. आणि त्यांच्याविषयी असं लिहिलेलं आहे की जेव्हा त्या ठिकाणी ती आपल्या लेकरांना तिने घेऊन गेली, तिला काय सांगितलं होतं अलिशाने की बाई जा तू शेजाऱ्या पाजाऱ्याकडून भांडे गोळा कर आणि भांडे गोळा करून घरी घेऊन ये. तिचे लेकरही तिच्यासोबत निघाले, कारण की तिचे लेकरं तिच्या आज्ञेमध्ये होते. बायबल आम्हाला सांगतं की ती स्त्रीने काय केलं, अलिशाचं ऐकलं. अलिशा कोणाच्या आज्ञेत होता? अलिशा देवाच्या आज्ञेमध्ये होता. आणि ज्या स्त्रीला तिने सांगितलं ती देवाच्या दासाच्या अधीनतेमध्ये होती, ती देवाच्या दासाच्या अधीनतेमध्ये म्हणजे आज्ञेमध्ये होती. आणि किती कमालीची गोष्ट आहे, तिचे लेकर तिच्या आज्ञेमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? बघा पुन्हा लक्ष द्या. अलिशा देवाच्या आज्ञेमध्ये, अलिशा देवाच्या आज्ञेमध्ये, ती विधवा स्त्री देवाचा दास अलिशाच्या आज्ञेमध्ये, बरोबर. आणि त्या स्त्रीचे लेकर तिच्या आज्ञेमध्ये. किती कमालीची गोष्ट आहे बरं. आता मी तुम्हाला सांगतो का, ज्या ज्या ठिकाणी आज्ञा पालन करणारे लोक असतात, काय ज्या ज्या ठिकाणी आज्ञा पालन करणारे लोक असतात तेथे एक घडा, इथे एक घडा लिहिलेला आहे बरं का. काय लिहिलेलं आहे? एक घडा. पण होऊ शकतं जर तिच्या घड्यामध्ये एकच थेंब तेल असतं तर, एक थेंब तेल असतं तर मी तुम्हाला सांगेल
तिच्या एका थेंबाने सुद्धा संपूर्ण भांडे भरलेच असते. हालेलुया, हालेलुया. इथे लिहिलेलं आहे, हिने दार लावून घेतलं आणि तिने तेल ओतायला सुरुवात केली. हिचे लेकरं त्या ठिकाणी, तिच्या सोबत त्या ठिकाणी काय होते, ते भांडे भरलं का ते उचलून बाजूला ठेवायचे, दुसरं भांडं घेऊन यायचे. हिचे लेकरं हिच्या आज्ञेमध्ये होते आणि ही स्त्री त्या ठिकाणी म्हणाली की अजून त्या ठिकाणी आणा. मी तुम्हाला सांगतो काय, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं. लेकरं तिला म्हणाले की आता भांडे संपले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो काय, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट बघा, या स्त्रीला जेव्हा जर मग मी असा विश्वास करतो, अलिशाने काय सांगितलं, आजूबाजूच्या लोकांच्याकडून जाय आणि भांडे मागून आण. आणि जर तिला सांगितलं असतं जाय संपूर्ण नगरातल्या लोकांची भांडे मागून आणतात, संपूर्ण देशाच्या, आणि तिच्या घड्यामध्ये एकच थेंब तेल आहे. प्रेज द लॉर्ड. जिथे आज्ञा पालन आहे ना, आज्ञा पालन, तिथे एका थेंबाने साऱ्या देशाचे सुद्धा भांडे भरू शकतात. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, सर्व शेजाऱ्यांकडून आणलेले भांडे ज्या ठिकाणी आहे ते भरले. मी तुम्हाला सांगतो, आता चमत्कार तिच्या जीवनापर्यंत मध्ये तोपर्यंत होत राहिला जोपर्यंत ती म्हणाली नाही की आता बस. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये आहात, जर तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये आहात, तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार तोपर्यंत होतील जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही की प्रभू आता बस, भांडे संपलेले आहे, बस झालं प्रभू. हालेलुया. तिच्या जीवनामध्ये चमत्कार तोपर्यंत झाला जोपर्यंत ती म्हणाली नाही का आता बस झाला, आता भांडे संपले. आणि बायबल सांगतं तेव्हा तेल यायचं थांबलं. प्रेज द लॉर्ड. अलिशा देवाच्या आज्ञेमध्ये, ही स्त्री देवाच्या दास अलिशाच्या आज्ञेमध्ये, हिचे लेकरं हिच्या आज्ञेमध्ये, जिथे आज्ञाधारकपणा आहे तिथे एका घड्याने संपूर्ण देशाचे भांडे तेलाने भरू शकता. मी तुम्हाला सांगेल, चमत्कार तोपर्यंत झाला जोपर्यंत हे म्हटले नाही की आता बस झालं, आता भांडे संपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. चमत्कार कधी थांबला? जेव्हा हे म्हणाले बस प्रभू आता नको. काय म्हणाले ते? बस झालं प्रभू आता नको. आमेन. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, आज्ञाधारकपणा. प्रेज द लॉर्ड. आज्ञा न मानण्याचे पुष्कळ कारणे असू शकतात, बहाणे असू शकता की नाही? अहो आहे की नाही? होऊ शकतं. पण मी तुम्हाला सांगतो, बायबल जर घरी जाऊन वाचलं, उत्पत्ती ते प्रगटीकरण जर तुम्ही वाचलं, तर बायबलमध्ये सर्वात मोठे चमत्कार तेव्हाच झाले जेव्हा लोकांनी आज्ञा पालन केलं. म्हणा, बायबलमध्ये उत्पत्ती ते प्रगटीकरण वाचलं तर कळेल, बायबलचे सर्वात मोठे चमत्कार तेव्हाच झाले जेव्हा लोकांनी आज्ञा पालन केलं. प्रेज द लॉर्ड. येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. येशू म्हणाला, शिष्यांना म्हणाला, ए कोणी आहे का तिकडे? साखर घेऊन येतात. म्हणाला असेल ना प्रभू. प्रभूने काय सांगितलं बरं? प्रभूने काय सांगितलं? रांजण पाण्याने बरा. तिथे भरपूर सारे साखर होते. ते म्हणाले 36 काम आमच्या पाठीमागे पडलेले आहे का, आता का तुझं ऐकायचं का? पण मरिया तिथे होती. ती काय म्हणाली? तो सांगल त्याप्रमाणे करा. त्यांनी प्रश्न विचारला का, आणि पाणी कशाला भरायचं? तुम्हाला माहिती आहे का, यहुदी लोकांच्या संस्कृतीपणाने बायबलमध्ये लिहिलेलं आहे, यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे बाहेर रांजण जे आहे ते पाण्याने भरून ठेवले जात. का बरं? कारण की यहुदी लोक जेव्हा बाहेरून घरात यायचे ते आमच्यासारखे नव्हते. आम्ही काय करतो माहिती आहे का, बाहेर फ्रेश तर होतच नाही. काही काही आमच्यासारखे असतात, बाहेरून येतात सारी घाण घेऊन येतात आणि तसेच येऊन काय करतात, पलंगावर मस्त ताणून देतात. आमचे पाय भरलेले असतात,
मस्तपैकी पायाची धूळ आम्ही कशाने चादरीला पुसून साफ करतो, है ना. पण यहुदी लोक त्या ठिकाणी फार स्वच्छ होते, टापटीप होते. ते जर बाहेरून मार्केटमध्ये जाऊन आले ना, तर ते काय करायचे, घरी येऊन घराच्या बाहेरच फ्रेश व्हायचे, हातपाय धुवायचे. काही काही तर त्या ठिकाणी एवढे स्वच्छ होते तर ते आंघोळ करायचे. आंघोळ करून त्या ठिकाणी ते घरामध्ये प्रवेश करायचे. तसे ते करत नव्हते. आणि तिथं लिहिलेलं आहे, यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे जे रांजण बाहेर ठेवलेले होते, त्या रांजणांना प्रभूने काय सांगितलं, पाण्याने भरा. आणि जेव्हा पाण्याने त्यांनी भरलं, काय सांगितलं प्रभूने, एवढंच सांगितलं, रांजण पाण्याने भरा आणि त्याच्यातून पाणी नाही सांगितलं, फक्त भरा आणि काढा म्हटलं. त्यांनी बादल्या टाकल्या असतील, काय असेल त्यांच्याकडे भांडे, पाणी टाकलं आणि जेव्हा काढलं तर तेव्हा द्राक्ष. सर्वात मोठा चमत्कार झाला काय, आज्ञापालनामुळे. यरीहोची भिंत कशी पडली बरं. यरीहोची भिंत प्रभूने सांगितलं यहोशूआला 6 दिवस 1 चक्कर, 7व्या दिवशी 7 चक्कर. ते लोक निघाले, 1 चक्कर मारून यायचे, बसायचे डेऱ्यावर. 6 दिवस झाले. 7व्या दिवशीच्या 6व्या चक्कर पर्यंत, 6वी चक्कर पूर्ण झाली तरीही यरीहोची भिंतीला एक थोडा सुद्धा तडा, एक थोडी सुद्धा त्या ठिकाणी चीर त्याला दिला गेलेल्या त्या ठिकाणी दिसली नाही. पण जेव्हा त्यांनी 7वा चक्कर मारला आणि मोठ्याने जय जयकार केला, तुम्हाला सांगतो एवढी मोठी त्या दिवसातली सर्वात सेफ सिटी, त्या दिवसातली सर्वात त्या ठिकाणी सुरक्षित शहर जर कोणतं असेल तर ते यरीहो नगर होतं. परंतु या लोकांनी पावडे कुदळी हातोडी बितोडी काहीच न वापरता तिथे फक्त जाऊन चक्कर मारले, आज्ञा पालन केलं. आज्ञा पालन केल्यानंतर 7व्या दिवशी 7 चक्कर मारल्यानंतर मोठ्याने जय जयकार केला. जय जयकाराने ती भिंत जागच्या जागी कोसळली. यरीहोची भिंत कशी पडली, कुणी जर विचारलं तर त्यांना सांगा, आज्ञा पालनाने आणि देवाचा जय जयकार केल्याने पडली. हालेलुया, हालेलुया. जेथे आज्ञा पालन आहे ना, तिथे तोपर्यंत चमत्कार होत राहतात जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही प्रभू आता बस. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, जीवनामध्ये किती जरी त्या ठिकाणी कठीण दिवस आले, पुढं काही तुम्हाला दिसत नाहीये, पण आज्ञा पालन करणं बंद करू नका. लाजार मेला होता, लाजार मेला होता. प्रभू तिथं आला आणि प्रभूने त्या ठिकाणी जाऊन, तिथं असा दगड होता आणि त्या दगडाला एक जोर लावला. अरे सरक रे बाजूला, मला जायचंय लाजाराला, मध्ये जाऊन जिवंत करायचं आहे. लावतोय प्रभू जोर. थकला असेल प्रभू, असं झालं का नाही. प्रभूला माहित होतं त्याचं काम काय आहे. प्रभू म्हणतो तुमचं काम आहे फक्त आज्ञा पालन करणं, जिवंत करण्याचं काम माझं आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी त्याने लोकांना सांगितलं, धोंडा बाजूला करा, दगड बाजूला करा. लोकांनी आज्ञा पालन केलं, प्रभूचं जे ऐकलं त्यांनी, त्यानुसार त्यांनी काय केलं, धोंड बाजूला केली. प्रभू बोलला लाजारा बाहेर ये. चमत्कार तिथे झाला. 4 दिवसाचा मुर्दा जिवंत होऊन बाहेर आला. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे काही दिसत नाही. तुम्ही म्हणाल आता काय आशा नाही राहिलेली, जीवनामध्ये काय होईल काहीच कळत नाही. तरुण लेकरांची अवस्था हीच आहे. लग्न होईल का नाही माहित नाही, नोकरी लागेल का माहित नाही, चांगले दिवस पाहिजे का माहित नाही, घर बांधता येईल का माहित नाही. त्यांच्या समोर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या गोष्टी दिसायला लागतील की नाही त्यांना माहित नाही, काही माहित नाही त्यांच्या समोर. आई म्हटलं नाही वाटतं लेकराचं चांगलं होईल का नाही, संशयाने त्यांचे मन व्याकुळ केलेले आहे. सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये साठलेल्या आहे. त्यांच्या समोर सर्व काही अंधकाराने भरलेल्या गोष्टी आहे. परंतु अशा एका परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एकच सल्ला देईल की तुम्ही आज्ञा पालन करत राहा, आज्ञा पालन करत राहा. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही आज्ञा पालन कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक दिवस असा येईल जेव्हा सर्व काही बदलून जाईल. हालेलुया. आरोग्य दिसो अथवा न दिसो, आज्ञा पालन करत राहा. परिवारामध्ये अस्थिरता दिसेल, शांतता तुम्हाला दिसो अथवा न दिसो, आज्ञा पालन करत राहा. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, आज्ञा पालन करत राहण्याचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये या प्रकारे होईल. एक दिवस येईल सर्व काही बदलून जाईल. प्रत्येक ती गोष्ट तुमच्या जीवनातून नष्ट होईल जी तुमच्या विरोधात आहे. आमेन. जेथे आज्ञा पाळणारे लोक आहे तेथे चमत्कार होतीलच. आमेन. म्हणा आपल्या शेजाऱ्याला आज्ञा पालन करायचं आहे.
मना विश्वासाने मना आज्ञापालन करायचं आहे. आमेन. नामान कोडी होता, माहित आहे ना? नामान कोडी आला अलिशाकडे. अलिशाने बाहेरून सांगितलं, जाय 7 वेळा डुबकी मार. राग आला त्याला. काय आला त्याला? राग आला आणि निघाला. रथ वगैरे घेतले, राहिले चिडा आली त्याला. पण त्याचा एक सेवक, त्याचा चाकर समजदार होता, त्याने धैर्य करून धाडस करून त्याला म्हटले, महाराज जर संदेष्टाने तुम्हाला त्या ठिकाणी जर अजून हार्ड काम दिलं असतं, तर अवघड काम सांगितलं असतं, तुम्ही केलंच असतं ना. हे तर अतिशय सोपं आहे, तुम्ही करायला काय हरकत आहे. नामानाने ऐकलं, गेला पाण्यामध्ये. पहिली डुबकी मारली, वर आला, काहीच नाही. दुसरी डुबकी मारली, वर आला, काही नाही. तिसरी मारली, चौथी मारली, 5वी मारली, 6वी मारली. सहज तो पाहत असेल ना हाताला काय होतंय का नाही, काहीच बदल नाही. विश्वास डळमळीत होत असेल ना, होत असेल का नाही, है ना? बाळकाने सांगितलं असं असं करा, बाळक साहेब करून तर आलो. प्रेज द लॉर्ड. मी एका बहिणीला सांगितलं का, ताई तुम्ही कन्फेशन करा, विश्वासाने कन्फेशन करा. आणि म्हटलं नकारात्मक शब्द बोलू नका. ताईने सांगितलं मग बाळक साहेब करते ना. आणि ती रोज सकाळी उठायची आणि कन्फेशन करायची. महिनाभर केलं पण उत्तर तर काय आलं नाही. मला लय वाईट वाटलं. म्हटलं माझ्या प्रार्थनेमध्ये काही फॉल्ट झाला का, सांगण्यामध्ये काहीच चुकलं. आणि एक दिवस असंच भेटलो आणि तिच्या सोबतचे 2-3 लोक होते आणि त्यांच्याशी भेट झाली. ते म्हणाले आमचे पास्टर आहे, यांच्यासोबत आम्ही यांच्याकडे जात राहतो, कधी मध्ये भेटत राहतो. आणि मी बोललो त्यांना, म्हटलं ताई काय झालं, काय पाळक साहेब तुम्ही एवढं सांगितलं, सारं मी केलं आणि काय फायदा झाला त्याचा. म्हटलं मग ताई काय आहे तुमचं त्यांना विचारलं ताईचं कसं आहे. तर त्यांनी मला सांगितलं काय म्हणे या बाईचं, सकाळी प्रार्थना करते, दिवसभर निंदा करीत बसती, दिवसभर निंदा, याची निंदा त्याची निंदा, याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल. आणि ती तिकडून त्यांना मी म्हटलं जोक आहे कसं काय उत्तर आहे. आजकालचे लोक तर इशाऱ्यांमध्ये बोलतात, डोळ्याच्या इशाऱ्यांवर त्यांना समजून जातं का काय बोलायचं काय नाही बोलायचं. हा माफ करा, माझं ऑब्झर्वेशन थोडं तगडं आहे, कारण घरामध्ये गेल्यानंतर मला सगळं समजून जातं की त्यांना काय म्हणायचं आहे काय नाही बोलायचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा सावध राहा माझ्यापासून, मला सगळे इशारे कळतात. मला डोळ्यांचे इशारे, कोणाचे डोळे किती तिरळे होतात, किती सरळ होतात, चांगल्या प्रकारे कळतं मला. हा विनोदाचा भाग झाला, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला हे जाणायची आहे की नामानाला जेव्हा 7वा त्या ठिकाणी 6वा डुबकी त्याने मारली, 7व्या डुबकीला जेव्हा तो वरती आला तर बायबल सांगतं त्याची स्किन जी आहे, त्याची त्वचा जी आहे त्या लेकराच्या त्वचेसारखी झाली. प्रेज द लॉर्ड. आज्ञापालन तुमच्या जीवनामध्ये नेहमी त्या गोष्टी करतं ज्या गोष्टी तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आज्ञाधारक बना. जर तुम्ही आज्ञाधारक बनाल तर मी तुम्हाला सांगतो एका घड्याद्वारे संपूर्ण घरातले भांडे त्या ठिकाणी भरून जातील. पहिली गोष्ट तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, 7 हा अंक आज्ञाधारण पूर्ण आज्ञा पालनाला दर्शवतो. काय 7 जो अंक आहे ना तो पूर्णता आहे बरं का, पूर्णता आहे. त्याला पूर्ण आज्ञाधारकपणा त्या ठिकाणी म्हणतात. मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही आज्ञाधारक आहात, अरे घरात जाऊन त्या ठिकाणी पाण्याने आंघोळ करा, तुमचे आजार बरे होऊन जातील. प्रेज द लॉर्ड. हा बायबलला हलक्यात घेऊ नका, आज्ञाधारक बनणं गरजेचं आहे. म्हणून बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आज्ञा पालन कराल तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त बोलाल. इस्रायलांनी काय केलं माहिती आहे का, भिंतीला त्या ठिकाणी छन्नी हातोडे त्या ठिकाणी घेऊन ठोकीत नाही बसले, खालचा याचा पाया कमजोर करू काहीच नाही केलं. त्यांनी 7 चक्कर मारल्या, 7 चक्रानंतर त्या ठिकाणी मोठ्याने जय जयकार केला. यरीहोची भिंत त्या ठिकाणी पत्त्यासारखी त्या ठिकाणी कोसळून गेली. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आज्ञा पालन करणाऱ्या लोकांच्या शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य राहतं. जे ते बोलतात परमेश्वर ते ऐकून करतो. हालेलुया. जर तुम्ही आज्ञाधारक आहात तर एका घड्याद्वारे संपूर्ण घरातले भांडे भरतील. म्हणून पहिली गोष्ट देवाला प्राधान्य द्या. दुसरी गोष्ट जे तुमच्याकडे आहे ते देवाकडे घेऊन या, जे नाहीये त्याची काळजी करू नका, म्हणजे ते तुमच्याकडे आपोआप येईल. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट संपूर्ण आज्ञापालन. आणि चौथी गोष्ट, ही स्त्री चमत्कार प्राप्त केल्यानंतर पुन्हा अलिशाकडे
गेली. चमत्कार झाल्यानंतर काय झालं? ही स्त्री कुठे गेली? पुन्हा कुठे गेली? देवाच्या दासाकडे गेली. प्रेज द लॉर्ड. मार्काचं शुभवर्तमान जर घरी जाऊन वाचलं, 10वा अध्याय घरी जाऊन वाचा, 46 ते 52 वचनामध्ये लिहिलेलं आहे. एक आंधळा प्रभू येशूकडे आला आणि प्रभूने त्याला काय केलं? बरं केलं. आणि प्रभूने त्याला बरं केल्यानंतर तो आंधळा प्रभूच्या पाठीमागे चालायला लागला. प्रेज द लॉर्ड. चमत्कार झाल्यानंतर तो कोणाच्या पाठीमागे चालायला लागला? तो प्रभूच्या पाठीमागे चालायला लागला. मी तुम्हाला सांगतो, 9 त्या ठिकाणी 10 कुष्ठरोगी होते. 10 कुष्ठरोगींपैकी त्या ठिकाणी काय झालं? 9 कुष्ठरोगी निघून गेले, पण एक जो बरा झाला ना, जाता जाता तो पुन्हा पाठीमागे परत आला. कोणाकडे आला? तो प्रभू येशूकडे परत आला. मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होत आहे तर तुम्हाला फक्त चमत्कारांच्या पाठीमागे धावायचं नाहीये, तर तुम्हाला चमत्कार करणाऱ्याच्या पाठीमागे धावायचं आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चमत्कार दैनंदिन तुमची लाईफस्टाईल बनून जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला हेच तर त्या ठिकाणी सांगायची त्या ठिकाणी प्रयत्न करतो. या स्त्रीचं मन त्या ठिकाणी चमत्कारामध्ये नव्हतं. ही स्त्री पुन्हा देवाच्या दासाकडे गेली, कारण हिचं मन चमत्कारामध्ये नव्हतं, तर चमत्कार करणाऱ्यांमध्ये होतं. कोण आहे चमत्कार करणारा? विश्वासाने म्हणा ना, कोण आहे चमत्कार करणारा? आमेन. मी तुम्हाला सांगतो, एक बहीण आली, तिला सांगितलं, ताई काही दिवस या चर्चला, काही रविवारी या चर्चला. आणि चर्चला आल्यानंतर तिचं देवापाने काम केलं. आम्ही सांगतो ना, सगळ्यांना सांगतो ना, आम्ही चर्चला येत जा, तुम्हाला देवाचं वचन कळेल, तुमचं काय काम आहे, बंधन, आरोग्य वगैरे तुम्हाला मिळेल. आम्ही सांगतो ना, असंच सांगतो ना, है ना? सांगतो का नाही? सांगता तुम्ही, सांगता मी सांगतो. सांगितलं, म्हटलं येत जा. आली, देवापाने कार्य पण केलं. देवापाने कार्य केल्यानंतर ती बहीण माझ्याकडे आली. देवापाने सगळं काम केलं. मला लय आनंद झाला. म्हटलं देवापाने प्रार्थना ऐकली. कारण की प्रार्थना ऐकल्यानंतर आनंद होतो का नाही? होतो. तुम्हाला होतो का नाही? मला खूप झाला. आणि मी विचारलं, मग म्हणे आता किती दिवस चर्चला यावं लागेल? मी म्हटलं आता किती रविवार, अजून किती रविवार चर्चला यावं लागेल? मी म्हटलं अहो आता मी काय, प्रेज द लॉर्ड. समजून गेला असेल तुम्हाला मला काय म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. पण मी शांत डोक्याने म्हटलं, प्रभू, मी त्यांना म्हटलं, अहो ताई, तुमच्या जीवनामध्ये हा चमत्कार यासाठी झाला का तुम्ही बायबलच्या जिवंत देवाला ओळखावं आणि जीवन प्राप्त करावं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे किती डेंजर लोक भेटतात. प्रेज द लॉर्ड. अहो, या स्त्रीचं मन चमत्कारामध्ये नव्हतं. ही देवाच्या दासाकडे गेली. मी तुम्हाला सांगेल, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनात किती चमत्कार होऊ द्या, साक्ष घडू द्या, मोठे मोठे चिन्ह चमत्कार होऊ द्या, पण मी तुम्हाला सांगतो, त्या चमत्कारांमध्ये जीव घालू नका, त्याच्यामध्ये मन लावू नका. तर चमत्कार करणाऱ्यामध्ये मन लावा. प्रेज द लॉर्ड. हन्नाकडे लेकरू नव्हतं. कुठं यायची ती? चर्चला यायची ना, मंदिरात यायची ना, देवाच्या मंदिरात यायची. काय करायची? प्रार्थना करायची, रडू प्रार्थना करायची. देवाने प्रार्थना ऐकली. काय झालं? लेकरू दिलं. ठरल्याप्रमाणे तिने नवस केल्याप्रमाणे ती काय म्हणाली? प्रभू, हे लेकरू मी तुला देऊन टाकेल. तिने ते देवाच्या मंदिरामध्ये नेऊन सोडलं. आता बायबल सांगा, जेव्हा प्रभू ते हन्नाला लेकरू नव्हतं तेव्हा हन्ना देवाच्या मंदिरात जात होती ना, आणि जेव्हा लेकरू झालं तेव्हा ती कुठे जात होती? मंदिरातच जात होती ना. शमूएल बाळ लहान होतं, ती आपल्या हाताने त्याला जगा बिनायची आणि ती त्याला घेऊन जायची, त्याला घालायची. आणि शमूएल बाळ त्या ठिकाणी तिथं मस्त आनंदाने देवाची सेवा करायची, देवाच्या मंदिरामध्ये सेवा करायचं. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, हन्नाचं मन त्या ठिकाणी चमत्कारामध्ये नव्हतं. हन्नाचं मन त्या ठिकाणी लेकरामध्ये नव्हतं, तर हन्नाचं मन कोणामध्ये होतं? लेकरू देणाऱ्या देवामध्ये होतं. म्हणून तिच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याच्यानंतर सुद्धा तिला लेकरं दिले. असा आमचा परमेश्वर आहे. मी जर तुम्हाला सांगतो, जर तुमचं मन चमत्कार करणाऱ्या परमेश्वरामध्ये आहे, तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. हेच तर आम्हाला त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलं प्राधान्य आपल्या देवाला द्या. जर तुम्हाला अद्भुत कार्य बघायचे आहे, मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान देवाला द्या, पहिलं प्राधान्य द्या. काही जरी झालं तरी देवाला शोधा. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी अद्भुत रीतीने सांगू इच्छेल. मरणातून जिवंत झाल्यावर प्रभूने पहिलं दर्शन कोणाला दिलं? प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. तो कोणासमोर प्रकट झाला? का बरं प्रकट झाला? का बरं प्रकट झाला? मोठ्या पहाटे मरिया उठली. कोणाला शोधायला निघाली? प्रभूला शोधायला निघाली.
मी तुम्हाला सांगू का, जेव्हा ती त्या बघा जे लोक देवावर प्रेम करताना ते पहिली गोष्ट त्याच्या उपस्थितीचा शोध घेतात. बरं, स्तोत्रकर्ता म्हणतो मी पहाटे सुटून देवाचा गौरव करतो, त्याची स्तुती आराधना करतो. अरे बायबलमध्ये लिहिलेलं आहे स्तोत्रकर्ता पहाटे सुटायचा, देवाच्या मंदिराकडे पळायचा. का बरं पळायचा? प्रेम करत होता. प्रेज द लॉर्ड. मरिया प्रेम करणारी होती आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं मोठ्या पहाटे सुटून ती त्या कबरेकडे धावत गेली. मी तुम्हाला सांगतो जे लोक प्रेम करतात ते नेहमी देवाच्या उपस्थितीचा शोध घेतात. कोणत्याही कंडिशन मध्ये त्यांना जगाशी काही घेणं नाही राहत. सकाळी उठतील ते पहिले प्रार्थना करतील, पहिलं स्थान देवाला देतील. रात्री झोपताना ते प्रार्थना करतील, दिवसा प्रार्थना करतील, ज्या ठिकाणी प्रवासाला जातील प्रार्थना करतील. का? कारण की ते देवाच्या उपस्थितीचा शोध करतात, कारण की ते प्रेम करणारे लोक आहे. ती प्रत्येक गोष्ट देवाला कळवणारे लोक आहे. जेव्हा ते प्रत्येक गोष्ट देवाला कळवतात, मी तुम्हाला सांगतो आता मरियेला पारितोषिक काय मिळालं? प्रभू मरणातून जिवंत झाला. या अगोदर प्रभू पित्यासमोर उभा राहून त्याला आपलं तोंड दाखवेल, त्या अगोदर त्याने मरियेला आपलं तोंड दाखवलं. तो म्हणतो मला स्पर्श करू नको, अजून मी पित्याकडे गेलो नाही. हे पारितोषिक होतं. हालेलुया. जर तुम्ही प्रेम करणारे लोक आहात, जर तुम्ही देवाचा शोध घेणारे लोक आहात, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये फार मोठं पारितोषिक देवाने ठेवलेलं आहे. मरियेने प्रेम केलं, मरिया त्या ठिकाणी त्याला शोधायला निघाली. आणि मी तुम्हाला सांगतो या अगोदर परमेश्वर पित्याला प्रभू येशू तोंड दाखवील, त्या अगोदर त्याने आपलं मुख, आपलं दर्शन मरियेला दिलं. एक मात्र स्त्री या संपूर्ण जगामध्ये आहे, सृष्टीच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत. जेव्हा स्वर्गामध्ये गेले तेव्हा तुम्ही तिला भेटा, ती तुम्हाला विश्वासाने म्हणेल मी ती स्त्री आहे जिने मरणातून जिवंत झाल्यावर पहिल्या प्रभूला पाहिलं. हालेलुया. प्रभू तुमच्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी युनिक करण्यासाठी तयार आहे. प्रभू तुमच्यासाठी काहीतरी असं करेल जे जगाच्या सृष्टीच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्याने कोणासाठी केलेलं नाहीये. तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये त्याला त्या ठिकाणी लिमिट घालता, कोणत्या गोष्टींमध्ये त्याला तुम्ही मर्यादा घालता? जर तुम्ही प्रेम करणारे लोक आहात, तुम्ही जर देवाचा झटून शोध घेणारे लोक आहात, तर प्रभू तुमच्यासाठी ते करील जे त्याने आजपर्यंत कोणासाठी केलेलं नाहीये. फक्त त्यासाठी एकच गोष्ट करा, पहिलं प्राधान्य देवाला द्या. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो जे देवाला शोधतात बाकी गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आपोआप येतील. म्हणा शेजाऱ्याला, जे लोक देवाला शोधतात बाकीच्या गोष्टी त्यांना शोधत येतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये स्तोत्र 34:10 मध्ये लिहिलेलं आहे, तरुण सिंहासही भुकेची वाण पडते आणि त्याची वणवण होते, परंतु परमेश्वराला शरण येणाऱ्या लोकांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडणार नाही. हालेलुया. आम्हाला कोणत्याच चांगल्या गोष्टीची कमी पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो जे देवाला शोधतात त्यांना जगात काहीच शोधण्याची गरज पडत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगेल, पहिली गोष्ट देवाच्या उपस्थितीला शोधा, पहिलं प्राधान्य त्याला द्या. दुसरी गोष्ट जे तुमच्याकडे आहे ते देवासमोर घेऊन या, जे नाही त्याचा खेद करू नका, म्हणजे जे लागणार आहे ते आपोआप तुम्हाला मिळेल. तिसरी गोष्ट संपूर्ण आज्ञापालन केला. आणि चौथी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, चमत्कारांमध्ये मन लावू नका, तर चमत्कार करणाऱ्यामध्ये मन लावा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये नवसंजीवन आल्याशिवाय राहणार नाही. मग आता मला विचारा, म्हणा दादा, म्हणा ना, म्हणा दादा, असं का बरं की चमत्कारामध्ये मन नाही लावायचं, तर चमत्कार करणाऱ्यांमध्ये मन लावायचं? असं का? असून विचार, असं का? मी सांगतो, आता मी सांगतो, जर तुम्ही चमत्कार करणाऱ्यामध्ये मन लावाल तर तुमच्या जीवनामध्ये चमत्काराची रांग लागेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रभूमध्ये मन लावा, आशीर्वाद देणाऱ्यामध्ये मन लावा. म्हणून या दिवसांमध्ये आम्हाला स्थिर व्हायचं आहे आणि देवबाप करो तुम्हाला या वचनाद्वारे अधिकाधिक आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. तिसरा दिवस होता ना उपास प्रार्थनेचा आजचा. प्रेज द लॉर्ड. किती लोक आज त्यांना
त्यांना आजचं वचन समजलं? किती लोक आहे असे? प्रेज द लॉर्ड. 4 गोष्टी मी शिकवल्या. पहिली गोष्ट कोणती? पहिली गोष्ट, आपल्या जीवनामध्ये देवाला पहिलं प्राधान्य द्या. दुसरी गोष्ट, जे तुमच्याकडे आहे त्याला देवाकडे घेऊन या. जे नाही त्याचा खेद करू नका. जे नाहीये ते तुमच्याकडं आपोआप येईल. तिसरी गोष्ट, संपूर्ण आज्ञा पालन करा, कारण की आज्ञा पालन करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार होता. आणि चौथी महत्वाची गोष्ट, चमत्कारांमध्ये नाही तर चमत्कार करणाऱ्यामध्ये मन लावा. हालेलुया, हालेलुया. देवबाप तुम्हाला अधिकाधिक आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. मी विश्वास करतो आजचं वचन सर्वांना समजलं.